Hi friends, welcome to our educational quiz mania channel. Students, in this video today we are going to learn articles. Articlesला मराठीत उपपदे असेही म्हणतात. An article is a word that modifies or describes the noun. It is used before the noun to show whether it refers to something specific or not. There are two types of articles. First is indefinite articles and second is definite article. Indefinite articlesला अनिश्चित उपपदे असे म्हणतात. Indefinite article means something which is not clear, obvious or exact. असे काहीतरी जे स्पष्ट किंवा अचूक नाही. Definite article means to be clear, exact or obvious about something. एखाद्या गोष्टीबद्दल स्पष्ट अचूक असणे. आर्टिकल्स ही इंग्रजी भाषेची एक विशेषता आहे. इंग्रजीत एकूण 3 आर्टिकल्स आहेत. ए आणि ॲन हे इनडेफिनेट आर्टिकल्स आहेत, तर द हे डेफिनेट आर्टिकल आहे. ए आणि ॲनचा अर्थ एक असा होतो. उदाहरणार्थ, अ बॉय म्हणजे कोणताही एक मुलगा, ॲन ॲनिमल म्हणजे कोणताही एक प्राणी. द हे उपपद विशिष्ट व्यक्ती किंवा वस्तू दर्शवते. उदाहरणार्थ, द बॉय म्हणजे तो मुलगा, द ॲनिमल म्हणजे तो प्राणी. आता आपण ए आणि ॲन ही उपपदे वापरण्याविषयीचे नियम अभ्यासूया. सगळ्यात महत्त्वाचा नियम म्हणजे फक्त एकवचनी सामान्य नामापूर्वीच ए किंवा ॲन हे उपपद वापरले जाते. अनेकवचनी सामान्य नामापूर्वी ही उपपदे वापरत नाहीत. उदाहरणार्थ, अ गर्ल, अ डॉग, ॲन ऑरेंज, ॲन एलिफंट. आपण कधीच अ ट्रीज, अ मँगोज, ॲन ऑरेंजेस असं म्हणत नाही. त्यामुळे हे चुकीचं आहे. तर पहिला नियम तुमच्या लक्षात आला असेलच. आता आपण दुसरा नियम पाहूया. ज्या एकवचनी सामान्य नामाच्या उच्चाराची सुरुवात व्यंजनाने होते त्या नामाच्या पूर्वी ए हे उपपद वापरतात. उदाहरणार्थ, अ बॉय, अ कॅट, अ डॉग, अ फॅन, अ गर्ल, अ बुक, अ बॅट, अ हाऊस, अ नाईफ, अ हॉर्स, अ बनाना, अ क्लॉक, अ मॅन, अ हॅट, अ बॉटल, अ शिप, अ बायसिकल, अ ट्रेन. तर वरील सर्व एकवचनी सामान्य नामे आहेत आणि त्यांच्या उच्चाराची सुरुवात बी, सी, डी सारख्या व्यंजनांनी झाली आहे, म्हणून त्यांच्यापूर्वी ए हे उपपद वापरले आहे. नियम 3. ए हे उपपद स्वराने म्हणजेच ए, ई, आय, ओ, यू ने सुरू होणाऱ्या परंतु व्यंजनाचा उच्चार असणाऱ्या नामांच्याही पूर्वी वापरतात. उदाहरणार्थ, अ युनिव्हर्सिटी, अ युनियन, अ युरोपियन. वरील शब्द पाहिल्यावर तुमच्या लक्षात येईलच की या शब्दांची सुरुवात यू, ई या स्वरांनी होत असली तरी त्यांचा उच्चार यू म्हणजेच वाय यू सारखा होतो. नियम 4. ज्या एकवचनी सामान्य नामाच्या उच्चाराची सुरुवात ए, ई, आय, ओ, यू यांपैकी कोणत्याही स्वराने होते त्या नामापूर्वी ॲन हे उपपद वापरतात. उदाहरणार्थ, ॲन ॲन्ट, ॲन इलेफंट, ॲन एनिमल, ॲन एग, ॲन इंकपॉट, ॲन अंपायर, ॲन ऑरेंज, ॲन अम्ब्रेला, ॲन ॲपल, ॲन एरोप्लेन, ॲन आईस्क्रीम, ॲन ऑक्स. वरील सर्व एकवचनी सामान्य नामे आहेत आणि त्यांच्या उच्चारांची सुरुवात ए, ई, आय, ओ, यू या स्वरांनी झाली आहे, म्हणून त्यांच्यापूर्वी ॲन हे उपपद वापरले आहे. आता आपण पुढील नियम पाहूया. नियम क्रमांक 5. ॲन हे उपपद ज्या सामान्य नामांची सुरुवात अनुच्चारित एचने म्हणजेच ह या उच्चाराऐवजी अ, ऑ, ए अशा स्वरोच्चाराने होते अशा नामांच्या पूर्वीही करतात. उदाहरणार्थ, ॲन आवर, ॲन ऑनर,
ॲन ऑनर, ॲन एअर. वरील सर्व शब्द पाहिल्यावर असे लक्षात येते की आवर या शब्दाची सुरुवात एच या व्यंजनाने झाली असली तरी त्याचा उच्चार अवर अशा प्रकारे होतो. त्याचप्रमाणे ऑनर असा उच्चार न करता ऑनर असा उच्चार आपण करतो. तर अशा सामान्य नामापूर्वीसुद्धा आपल्याकडे ॲन हे उपपद वापरले जाते. नियम 6. एकवचनी सामान्य नामापूर्वी विशेषण आल्यास त्या विशेषणापूर्वी उपपद लावावे लागते आणि ते उपपद त्या विशेषणाच्या उच्चारानुसार ए किंवा ॲन वापरावे हे ठरते. उदाहरणार्थ, वरील पहिल्या 2 उदाहरणात मॅन आणि लेसन या सामान्य नामापूर्वी अँग्री आणि इझी ही विशेषणे आली आहेत. त्या विशेषणांचे उच्चार ॲ आणि ई या स्वरांनी सुरू होतात, म्हणून त्यांच्या मागे ॲन हे उपपद लिहिले आहे. तिसऱ्या व चौथ्या उदाहरणात अँट आणि एलिफंट या सामान्य नामापूर्वी अनुक्रमे स्मॉल आणि मॅड ही विशेषणे आली आहेत. त्या विशेषणांचे उच्चार व्यंजनाने सुरू होतात, म्हणून त्यांच्या मागे ए हे उपपद लिहिले आहे. आता अशाच प्रकारचे आपण आणखी काही उदाहरणे पाहूया. पहिल्या उदाहरणात गर्ल या सामान्य नामापूर्वी ए हे उपपद लिहिले आहे, पण जेव्हा आपण गर्ल या सामान्य नामापूर्वी गुड हे विशेषण वापरतो तेव्हा आपण त्या विशेषणाच्या उच्चारानुसार म्हणजेच गुड या शब्दाचा पहिला अक्षर जी हा व्यंजन असल्यामुळे आपण गुड पूर्वी ए हे उपपद वापरले आहे. त्याचप्रमाणे ॲन अगली गर्ल या ठिकाणी गर्ल या सामान्य नामापूर्वी अगली हे विशेषण वापरले आहे. अगली या शब्दाचा पहिला अक्षर यू हा स्वर असल्यामुळे ॲन हे उपपद वापरले आहे. दुसरे उदाहरण पहा. ॲन ॲनिमल. ॲनिमल या शब्दापूर्वी क्लेवर हे विशेषण आल्यामुळे ए हे उपपद वापरले आहे. ॲन युजफुल ॲनिमल या ठिकाणी ॲनिमल या शब्दापूर्वी युजफुल हे विशेषण आल्यामुळे ॲन हे उपपद वापरले आहे. तिसरे उदाहरण पहा. ॲन ॲपल. अ राईप ॲपल. ॲपल या शब्दापूर्वी राईप हे विशेषण आल्यामुळे ए हे उपपद वापरले आहे. ॲन अनराईप ॲपल. ॲपल या शब्दापूर्वी अनराईप हे विशेषण आल्यामुळे ॲन हे उपपद वापरले आहे. चौथे उदाहरण पहा. अ हाऊस. हाऊस या शब्दापूर्वी बिग हे विशेषण आल्यामुळे ए हे उपपद वापरले आहे. ॲन ओल्ड हाऊस या ठिकाणी ॲन हे विशेषण वापरले आहे. आता आपण सामान्य ज्ञानावर आधारित प्रश्न पाहूया. तर विद्यार्थ्यांनो, वरील जे प्रश्न आहेत ते राज्यस्तरीय प्रश्नमंजुषा स्पर्धेत विचारले जाऊ शकतात. यासाठी तुम्ही हे प्रश्न तुमच्या वहीत नोंद करून ठेवायचे आहेत. संत तुकारामांनी आपल्या वाटणीची कर्जखते कोणत्या नदीमध्ये बुडवली? संत तुकारामांनी आपल्या वाटणीची कर्जखते इंद्रायणी नदीमध्ये बुडवली. 2. समर्थ रामदासांचा जन्म कोणत्या गावी झाला? समर्थ रामदासांचा जन्म जांब या गावी झाला. आता आपण द हे उपपद वापरण्याविषयीचे नियम अभ्यासूया. तर द हे डेफिनेट आर्टिकल म्हणजेच निश्चित उपपद आहे, कारण त्याने विशिष्ट निश्चित व्यक्ती किंवा वस्तू दर्शवली जाते. तर आपण पहिला नियम अभ्यासूया. द चा अर्थ तो, ती, ते असा असतो. त्यामुळे एकदा उल्लेख झालेल्या सामान्य नामाचा जेव्हा त्यानंतर पुन्हा उल्लेख करावा लागतो तेव्हा त्या नामापूर्वी द हे उपपद वापरतात. उदाहरणार्थ, पहिले उदाहरण पहा. पहिल्या वाक्यातील गर्ल या नामाचा पुढील वाक्यात पुन्हा उल्लेख झाला आहे, म्हणून गर्ल या नामापूर्वी द हे उपपद वापरले आहे. त्याचप्रमाणे दुसऱ्या उदाहरणात लता गेव मी अ पेन. पेन या नामाचा पुढील वाक्यात पुन्हा उल्लेख झालेला आहे, म्हणून पेन या नामापूर्वी द हे उपपद लिहिले आहे. आता आपण पुढील उदाहरण अभ्यासूया. 2. जगात एकच एक असलेल्या किंवा तशा मानलेल्या वस्तूंच्या नावापूर्वी द हे उपपद वापरतात. उदाहरणार्थ,
द स्काय, द सन, द अर्थ, द ताजमहल इत्यादी. नियम 3. एकवचनी नामाने जेव्हा प्राणी किंवा वस्तू यांच्या संपूर्ण जातीचा बोध होतो तेव्हा द हे उपपद वापरतात. उदाहरणार्थ, द डॉग इज अ फेथफुल ॲनिमल. कुत्रा विश्वासू प्राणी आहे. या वाक्यात कुत्रा या प्राण्याच्या संबंध जातीचा उल्लेख झाला आहे, म्हणून डॉग या नामापूर्वी द हे उपपद वापरले आहे. दुसरे उदाहरण पहा. द फॉक्स इज अ क्लेवर ॲनिमल. कोल्हा हुशार प्राणी आहे. या वाक्यात सुद्धा कोल्हा या प्राण्याच्या संबंध जातीचा उल्लेख झाला आहे, म्हणून फॉक्स या नामापूर्वी द हे उपपद वापरले आहे. नियम क्रमांक 4. समुद्र, महासागर, मोठ्या नद्या, खंड, दऱ्या, वाळवंट, पर्वत, द्वीपसमूह, भौगोलिक प्रदेश, हॉटेल, वस्तुसंग्रहालय, प्रसिद्ध संस्था, संघटना, राजकीय पक्ष आणि इंग्रजी वर्तमानपत्र इत्यादींच्या नावांच्या पूर्वी द हे उपपद वापरतात. द गंगा, द यमुना, द इंडियन ओशन, द अरेबियन सी, द हिमालयाज, द सहारा, द पनामा कॅनल, द नाईल, द लेबर पार्टी, द BBC, द ब्रिटिश म्युझियम, द मिडल ईस्ट. नियम 5. काही विशिष्ट महत्त्वपूर्ण ग्रंथांच्या नावापूर्वी द हे उपपद वापरतात. विशिष्ट धर्मग्रंथांपूर्वी वापरतात. उदाहरणार्थ, द रामायणा, द वेदाज, द बायबल, द पुराणाज, द कुराण, द ग्रंथ साहिब इत्यादी. नियम 6. भावदर्शक विशेषणे म्हणजेच सुपरलेटिव्स पूर्वी द हे उपपद वापरतात. उदाहरणार्थ, द बेस्ट बुक, द टॉलेस्ट बॉय, द मोस्ट ब्युटिफुल गर्ल, द लॉंगेस्ट रिव्हर, द बिगेस्ट माउंटेन. नियम 7. दशक, शतक आणि ऐतिहासिक कालखंडाच्या नावांसोबत द वापरतात. उदाहरणार्थ, This fashion started in the 1950s. Things were very different in the 70s. The Stone Age, the 18th century. नियम 8. Only, same, following, next, first, last, main, sole व ultimate या विशेषणांसोबत बऱ्याचदा द हे उपपद येते. उदाहरणार्थ, द ओनली वे, द नेक्स्ट थिंग, द फर्स्ट टाईम, द सोल ऑनर, द अल्टिमेट रिॲलिटी. नियम 9. शेवटी SS, CH, ESC किंवा SH असलेल्या राष्ट्रीयता दर्शवणाऱ्या विशेषणांसोबत द वापरून त्यातून त्या राष्ट्राचे लोक असा अर्थ व्यक्त करता येतो. उदाहरणार्थ, द स्पॅनिश, द जॅपनीज, द डच, द स्विस. शेवटी SS, CH, ESC किंवा SH ही अक्षरे नसलेल्या राष्ट्रीयता दर्शवणाऱ्या शब्दांचे अनेक वचन करून सोबत द वापरून किंवा न वापरता हाच अर्थ व्यक्त करता येतो. उदाहरणार्थ, इंडियन्स, अमेरिकन्स इत्यादी. नियम 10. ट्वाइस, डबल, 3 टाइम्स वगैरे व 1/3, 2/3 वगैरे व ऑल, बोथ आणि हाफ या शब्दानंतर द चा उपयोग केला जाऊ शकतो. उदाहरणार्थ, ऑल द पीपल, ऑल द इन्फॉर्मेशन, बोथ द बिल्डिंग्स, बोथ द बॉयज, हाफ द रेग्युलर साईज, 2/3 द रिक्वायर्ड अमाऊंट ऑफ मनी, यू हॅव बॉट इट फॉर ट्वाइस द प्राइस. आता आपल्याला काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. पहिली म्हणजे एकवचनी सामान्य नामापूर्वीच ए किंवा ॲन ही उपपदे वापरतात. 2. द हे उपपद एकवचनी तसेच अनेकवचनी सामान्य नामांपूर्वीही वापरता येते. उदाहरणार्थ, द टेबल, द
टेबल्स इत्यादी. 3. विशेषनामे म्हणजेच मुंबई, राकेश, गजानन, सीता आणि 1, 2, 3 अशा अंकात मोजता न येणाऱ्या वस्तूंच्या नावापूर्वी उदाहरणार्थ ऑइल, शुगर, गोल्ड, राईस, मिल्क, वॉटर इत्यादी पूर्वी ए, एन, द यापैकी कोणतेही उपपद सहसा वापरत नाहीत. आर्टिकल्सची अधिक माहिती घ्यायची असेल तर तुम्ही नक्कीच नवनीतसारख्या मार्गदर्शकाचा वापर करावा. तर असेच आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हो, शेजारील बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला असे छान छान व्हिडिओ पाहायला मिळतील. थँक्यू.